3 तालुक्यामध्ये सर्वसामान्य गरिबाची कामं करण्याचं काम विद्याधर सातत्यानं करत असतात याची जाणीव आपल्याला. आणि म्हणून आता प्रत्येक इथं बसणारे जवळचे आपण कार्यकर्ते आहोत, जे 24 तास विद्याधरच्या प्रचारात असणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही स्वतः विद्याधर आहे असं समजून प्रत्येकाने ही लढाई लढली पाहिजे. कारण की शेवटी उद्या या समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्याची चीज झाली नाही तर चांगलं काम करणाऱ्यांची संख्या कमी होईल. आज विद्याधर सारखा एक धडपडणारा कार्यकर्ता इथनं 100 किलोमीटर कोल्हापूरला तुमच्यासाठी यायचं, तुमची कामं करून घ्यायची, आम्ही आहे का नाही बघायचं, नसलो तर परत हेलपाटा व्हायचा, 2-2 तास तिथं थांबायचं, तुमची कामं करायची, फोनवरनं तुम्हाला अडचणीत सोडवायचं. या सगळ्या गोष्टी हा कार्यकर्ता जर करत असेल तर आपण सगळ्यांनी त्या कार्यकर्त्याला किती जपलं पाहिजे हा निर्णय आपण घेतला पाहिजे. आपण त्या कार्यकर्त्याला किती जपलं पाहिजे हा निर्णय घेतला पाहिजे. आणि म्हणून मला वाटते की आता ही संधी आलेली आहे. आता अनेक लोक उभे आहेत. मला वाटते भाजपमध्ये उभारणारा उमेदवार आमचाच आहे. म्हणजे आम्ही त्यांना, तुम्ही सरपंच केलं सा, सरपंच तुम्हीच केलं ना, म्हणजे त्यांना रेडीमेड सगळं मिळते भाजपवाल्यांना. ते स्वतःचा भाजपचा माणूस कोण उभा करू शकत नाही, अशी अवस्था त्यांची त्या ठिकाणी. आणि मग धडपडणारा कार्यकर्ता, निष्ठावंत कार्यकर्ता या पडत्या काळात, चालत्या काळात, चांगल्या असू दे वाईट काळात असू दे, विद्याधर खंबीरपणे माझ्या पाठीशी उभं राहण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि मी सुद्धा त्याच्या पाठीशी खंबीरपणे या ठिकाणी आहोत. या भूमिकेतून आपण सगळ्यांनी ताकदीनं, तिन्ही हात चिन्ह आहेत आपले, या तिन्ही हात चिन्हासमोरचं बटन दाबून विद्याधरला बहुमतानं या ठिकाणी निवडून द्या. एका बाजूला रयत या ठिकाणी उभारलेला आहे, रयतेतला सामान्य माणूस विद्याधरच्या माध्यमातून या ठिकाणी उभारलेला आहे. आणि म्हणून आपण सामान्य माणसाच्या पाठीशी राहण्याची भूमिका स्वीकारावी एवढी विनंती करतो. आणि पुढच्या 8 दिवस मतदानाला राहिले, त्या 8 दिवसात हात चिन्ह लोकांच्यावर पोचवायचं काम आपण करावं एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द सांगतो.